भारतीय ज्ञान परंपरा च्या अंतर्गत आपण आज स्टडी ऑफ पुराणास म्हणजे 18 पुराणांचा संक्षिप्त परिचय करणार आहोत. पुराण म्हणजे काय, पुराणामध्ये काय आहे, पुराणाचं महत्व काय आहे, या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुराणामध्ये किती श्लोक आहेत, ते कोणी लिहिलेले आहेत, त्याचा लिहिण्यामागचा पर्पज काय आहे, या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण बघू शकतात, कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास, वेदव्यास नावाचे ऋषी होते. त्या ऋषींनी एकूण 18 पुराणांपैकी 17 पुराण हे महर्षी व्यासाने लिहिलेले आहे आणि एकच फक्त ब्रह्मपुराण जे आहे ते ऋषी पराशर यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट, सो पुराणामध्ये काय आहे, तर पुराण हॅव 5 मेन कैरेक्टरिस्टिक्स. पुराण मीन्स पौराणिक कथा, पुराण मीन्स पौराणिक कथा. उसमें क्या है आपका 5 मेन कैरेक्टरिस्टिक्स: सर्ग, उपसर्ग, मन्वंतरास, वंश and वंश चरित्र. वंश चरित्र we will discuss one by one. So next slide please. That concept of time in Puranas. कौन से टाइम में पुराण लिखे गए हैं, लिखे हैं. 4 एज ऑफ युगास आप सबको मालूम है. 4 युग है. कौन कौन से युग है 4? पहला आपका सतयुग, दूसरा त्रेतायुग, तीसरा द्वापर युग और अभी जो चल रहा है कलयुग चल रहा है. तो उसमें जो भी घटनाएं हुई, इंपॉर्टेंट घटनाएं हुई, वो सब लिखित स्वरूप में, साइंस बेस, विज्ञान बेस, ज्ञान बेस, फिलॉसफी बेस, ये सब एक पुराणों में सब क्या किया है, उसको लिखा गया हुआ है. ये किसने लिखा है? मैंने पहले बोला, वेद व्यास. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. आप सबको मालूम है कि ब्रह्म इनिशियली एट द स्टार्ट पृथ्वी क्या थी? पृथ्वी एक तप्त असा गोळा पृथ्वी होता. तप्त लावा म्हणतात. कित्येक हजारो कोटी वर्ष गेले. त्या वर्षानंतर तो थोडा शांत झाला. म्हणजे त्याच्यामध्ये एक पाण्याचा आणि थोडा सॉलिड भाग तयार झाला. कित्येक हजारो वर्ष गेले, मग पाणी आणि जमीन तयार झाली. परत किती वर्ष गेले, म्हणजे कित्येक हजार कोटी वर्ष गेल्यानंतर ते पाणी ही नॉर्मल टेम्परेचरला आलं आणि जमीन पण नॉर्मल टेम्परेचरला आला. पण त्यावेळेस काय झालं कुठून माहिती नाही. एक स्मॉल अमिबा सारखा एक जीव जो असतो तो त्या पाण्यामध्ये तयार झाला. आता तो कोणी पाठवला माहिती नाही, त्याच्याबद्दल संशोधनाचा विषय. तो असं म्हणून आपण परमेश्वराने तो जीव पाठवला. नंतर कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत गेले. जसे आपल्या पौराणाने सांगितलेलं आहे की पुराणामध्ये काय, सुरुवातीला मत्स्य अवतार, नंतर कस्य अवतार, नंतर वराह अवतार, अशा प्रकारचे वर्णन केलेले आहे. की नंतर तो अमिबा नंतर मग हळूहळू वाढत 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 तो माशाच्या आकाराचा गेला. मग त्या माशाला त्यावेळेस कशी मान्यता की माशाच्या स्वरूपात भगवान विष्णूने अवतार घेतला, तो झाला मत्स्य अवतार. त्याच्या बेसिसवरती मत्स्य पुराण लिहिलं गेलं. त्याच्यानंतर मग जमिनीवरही आणि पाण्यातही कस्य अवतार, कासवाच्या रूपामध्ये परमेश्वराने अवतार घेतला, ते झालं कस्य पुराण. त्याच्यानंतर मग थोडा मोठा अजून चेंजेस होत गेले. या प्रोसेसला कित्येक हजार कोटी वर्ष गेले.
नंतर ते वरापुराणामध्ये म्हणजे वराचा अवतार घेतला परमेश्वराने आणि पृथ्वीचं रक्षण केलं. स्टेप बाय स्टेप चाललाय बघा. त्यानंतर मग थोडं अजून मॉडिफिकेशन झाले पृथ्वीवरती, जीव सृष्टीवरती. त्याच्यानंतर मग जंगलात जे होते ते भगवान परशुरामाचा अवतार. त्याच्यानंतर परत मग थोडा वामन अवतार म्हणजे उषा थोडा याच्यावर वामन अवतार. त्याच्यानंतर परत मग चेंजेस झाले. तुमचा भगवान राम अवतार, कृष्ण अवतार. त्याच्यामध्ये अजून एक पृथ्वीराजाचा अवतार झाला. पृथ्वीराजामध्ये जेव्हा पृथ्वी स्थिर झाली त्यावेळेस सर्व जीव प्राणी जे होते त्यांना प्रश्न होता की आपण अन्न काय खायचं. मग त्यावेळेस भगवान विष्णूंनी पृथू नावाच्या राजाचा अवतार घेतला आणि त्यांनी काय केलं, पृथ्वीचं दोहन केलं. म्हणजे पृथ्वीमध्ये बीज रोवले, नांगरलं, साफसफाई केली, बीज लावले आणि त्याच्यापासून मग अन्न तयार झालं आणि ते अन्न मग सर्व जीवसृष्टीकरता त्यांनी दिलं. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हे सांगितलेले आहे. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, पुराणाचा मी अभ्यास सुरू करण्याच्या आधी किंवा माहिती सांगण्याच्या आधी असा उल्लेख आहे शास्त्रामध्ये ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेव सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेव काय आहे, ब्रह्म हे जन्म देतात, जन्म देणारा ब्रह्मदेव, पालन करणारा विष्णुदेव आणि संहार करणारा भगवान शिव. तर ब्रह्मदेव त्यांनी त्याचा पुत्र मरीची, काय नावाचा पुत्र मरीची, तर मरीचीला सांगितलंय जो कोणी 18 पुराण राजचे फक्त नाव जरी दररोज उच्चारेल किंवा स्मरण करेल त्याला एक महायज्ञ अश्वमेध यज्ञ करण्याचं फल प्राप्ती होईल. तुम्ही अध्यात्मिक हा विश्वास प्रत्येकाचा अलग अलग आहे, पण त्यांनी असं शास्त्रात सांगितलेलं आहे की जो कोणीही मानव या पृथ्वी लोकावरती या 18 पुराणांचे फक्त नाव, अरे आपण तर त्याचा अभ्यास करतोय, आपण अभ्यास करतोय ना, म्हणजे आपण बघा पुण्य पाप जाऊ दे, पण आपल्याला जे नॉलेज मिळेल ते अतिशय महत्वाचं आहे. आणि पुराण, वेद, उपनिषद हे काय आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे काही आपण जगतो ते सगळ्यांमध्ये आपण जे जे कार्य करतो, तो कसं राहायचं, कसं वागायचं, कसं म्हणजे जीवन जगायचं, हे सगळं माहिती जे दिलेली आहे ते सगळी तुमच्या वेद, पुराण आणि उपनिषदामध्ये आपल्या पौराणिक हिंदू ग्रंथामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टार्ट करते हैं. देखो मी आपल्याला सांगितलं होतं मत्स्य पुराण हे 10 अवतार होते. भगवंतांनी काय केलं, 10 अवतार घेतले. त्या 10 अवताराची माहिती आपल्या पुराणामध्ये दिलेली आहे. तर कुठला पुराण आधी, मत्स्य अवतार, कूर्म अवतार चेंज झाला थोडा, वराह पुराण थोडा अजून चेंज झाला, नरसिंह पुराण म्हणजे आतापर्यंत काय होतं इथं माशाच्या स्वरूपात होतं. आता कूर्म म्हणजे कासवाच्या याच्यामध्ये म्हणजे जमिनीवर आणि पाण्यातही, वराह अवतार म्हणजे प्राणीच्या स्वरूपात, नंतर नरसिंह अवतार म्हणजे प्राणी आणि माणूस दोघांचं मिक्स. म्हणजे ह्या तुमच्या स्टेप्स झाल्या, अलग अलग चेंजेस होत गेले. नरसिंह अवतार, त्यानंतर वामन अवतार, ह्याच्यामध्ये काय झालं, पूर्णपणे मानवाच्या ह्याच्यात कन्वर्ट झालेले आहे. त्याच्या आधी नरसिंहमध्ये काय होतं, अर्ध शरीर त्यांचं पशुचं होतं आणि अर्ध शरीर त्यांचं मानवाचं होतं. पण चेंजेस काय झाले, वामन अवतार पूर्णपणे एक बालक स्वरूपामध्ये परमेश्वरांचा अवतार झाला. त्याच्यानंतर परशुराम अवतार, मग तो बालक पुढे त्यांनी अभ्यास केला, तो मग नंतर जंगलात किंवा युद्ध करणे शिकला, ते झाले तुमचं परशुराम अवतार. त्याच्यानंतर राम अवतारामध्ये प्रवेश केला. राम अवतार म्हणजे पूर्ण परमेश्वर, पूर्णपणे ज्ञान, विज्ञान, सगळं कला, युद्ध कला,
तुम्हाला तुम्ही विचार करा, 14 वर्ष जर वनवासात जो मनुष्य राहतो त्याला किती ध्यान असायला पाहिजे. तुम्ही एक दिवस राहू दाखवा, राहू शकता का तुम्ही एक दिवस कुठे बाहेर? जंगलात राहून दाखवा एक दिवस काय होतं, सगळे डास, तिकडचे प्राणी, तर सगळं तुम्हाला झोप नाही राहत. पण 14 वर्ष जर आला आणि स्वतःचे कामं स्वतः केले, म्हणजे याचा अर्थ त्याला त्या जो कोण राहत असेल, म्हणजे आम्ही प्रभू श्रीराम गेले, त्यांना सगळी माहिती होती, वनस्पती शास्त्राची माहिती होती, युद्धकलेची माहिती होती, जमीन कशी, कुठली जमीन आहे, त्यासाठी काय अन्न होऊ शकतो त्याची माहिती होती. म्हणजे त्यांना पर्यावरणशास्त्र माहिती होती, त्यांना वनस्पतीशास्त्र माहिती होतं, त्यांना हवामानशास्त्र माहिती होतं, त्यांना युद्धशास्त्र माहिती होतं, त्यांना समोरच्याला कसं बोलायचं, टॅकल करायचं म्हणजे सायकोलॉजी माहिती होती, फिलॉसॉफी माहिती होती, त्यांना अलग अलग प्रकारच्या विषयाचं ज्ञान होतं. म्हणून ते इतके वर्ष या वनवासामध्ये राहून युद्ध करू शकले. ते पूर्ण ज्ञानी, पूर्ण परमात्मा असे भगवान श्रीरामाचा अवतार झाला. त्यानंतर राम, त्यानंतर कृष्ण, त्यानंतर कृष्णाचा अवतार झाला. कृष्ण म्हणजे कसं आहे, पूर्णपणे डेव्हलप सगळ्या कला. राम एक पक्षी होता, पण कृष्णाकडे पूर्ण कला, जीवन जगायचं कसं राहायचं, आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने खरं सगळं पूर्णपणे, पूर्ण शास्त्र, जीवन, अध्यात्म, ज्ञान, भक्ती, योग सगळं दिलेलं आहे. हे तुमचं श्रीकृष्णाचं. नंतर मग बौद्ध जन्मामध्ये अजून थोडं ॲडव्हान्स, तुम्ही शांती सगळं कमवलं, सगळं झालं तुमचं, तुम्ही उच्च अशा लेवलला गेले. पण त्याच्यानंतर तुम्हाला मोक्ष पाहिजे असतो, शांती पाहिजे असते, अहिंसा पाहिजे, म्हणून ते बौद्ध अवतार. आणि नंतर मग कल्की अवतार. कल्की हा म्हणजे आपला कलियुगातला महत्वाचा अवतार कल्की. अशा परमेश्वराने 10 अवतारामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि प्रत्येक अवतारामध्ये जीवन कसं जगायचं आणि जे दुष्ट असतील, जे वाईट प्रवृत्तीचे असतील, त्या सगळ्यांचा संहार केला. आणि या पृथ्वीवरती एक स्थिर असं शांती, आनंद आणि सुख लोकांना मिळेल अशा प्रकारचे कार्य परमेश्वराने आपल्या अवतार कार्यामध्ये केलेलं आहे. नेक्स्ट आपण सुरुवात करायची आता पुराणाचा अभ्यास. सगळ्यात पहिलं पुराण आहे मत्स्य पुराणाचा अभ्यास करणार आपण. पण जर तुम्ही सिक्वेन्स वाईज जर विचार केला तर सगळ्यात आधीचं पुराण जे आहे हे आहे ब्रह्मपुराण. कोणचं पुराण? ब्रह्मपुराण. जर ओल्डेस्ट पुराण जर म्हटलं तर तुमचं ब्रह्मपुराण हे सगळ्यात ओल्ड आहे. पण आपण मत्स्य पुराणाचा अवतार, मत्स्य पुराणाचा इट कंटेन्स 15,000 वर्सेस. किती श्लोक आहे? 15,000 श्लोक आहे. आणि 291 अध्याय. किती आहे? 291 अध्याय आणि 15,000 श्लोक. याच्यामध्ये भगवान विष्णूंनी फिश म्हणजे माशाच्या अवतारामध्ये जन्म घेतलेला आहे. मत्स्यावतार घेतलेला आहे. मत्स्यावताराची कथा सगळ्यांना माहिती आहे. मनु राजा होता आणि त्या मनु राजाला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये भगवान विष्णूंनी सांगितलं की प्रलय होणार आहे, तर तू जे सप्त ऋषी आहे की जे सध्या पूर्ण ब्रह्मांडाची रचना बघताय, सप्त ऋषी, त्यांना घेऊन
ह्या पृथ्वीवरचे जे काही चांगले जीव असतील, सत्शील जीव असतील, ते सगळ्यांना तू एक नाव तयार कर, जहाजासाठी नाव तयार कर, त्यामध्ये बसव, सगळ्या प्रकारचे बीज त्यामध्ये ठेव, अन्नधान्याचे जे काही बीज असतात सगळे बीज एक एक ते ठेवायचं. आणि हे सप्तऋषी आणि सगळे जे काही धार्मिक प्रवृत्तीचे आपण म्हणू अशा लोकांना तिथं बसव आणि त्या नावामध्ये तू बसून नंतर मग प्रलय येईल. त्यानंतर मग त्या प्रलयामध्ये सगळी पृथ्वी नाहीशी होईल आणि त्यावेळेस मी मत्स्य अवतार घेऊन तुमच्या जी बोट आहे, ती नाव आहे, त्या नावेला मार्गदर्शन मी करेन. अशा प्रकारचं त्यात दिलेलं आहे. मग कालांतराने प्रलय होतो. भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला आहे. मत्स्य अवतारामध्ये त्यांनी या नावेला म्हणजे राजाला वाचवलेलं आहे. कालांतराने मग जेव्हा प्रलय नाही संपतो, पाणी सरतं, तेव्हा परत ते पृथ्वीवरती मनु आलेले आहे, सप्तर्षी आलेले आहे आणि त्यांनी परत मग जीवनाची सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचा उल्लेख एका याच्यामध्ये आहे. त्यात अजून काय दिलेलं आहे, त्रिपुरासूर आणि भगवान शंकरांचं युद्ध. त्रिपुरासुरांनी एक राक्षस होता, त्या राक्षसांनी प्रचंड असं थैमान आपल्या पृथ्वीवर माजलं होतं. राक्षस सगळीकडे आहे, आजही राक्षस आहे, फक्त स्वरूप त्यांचं बदललेलं आहे. वाईट विचाराचे म्हणजे राक्षस. तर त्रिपुरासूर आणि भगवान शंकराचं वधाचं वर्णन या मत्स्य पुराणामध्ये दिलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये राजधर्म काय आहे, राजाचा धर्म काय असतो, ऋषीचा धर्म काय असतो, गुरुचा धर्म काय असतो. नंतर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे प्रतिमा विज्ञान. तुम्हाला नवीन सांगतो याच्यात काय प्रतिमा विज्ञान म्हणजे, प्रतिमा किसको बोलतोय, प्रतिमा कशाला म्हणतात, प्रतिमा म्हणजे आरसा. एक आरसा इथे लावला, एक आरसा तिकडे लावला, तिकडे लावला, असे अलग अलग ठिकाणी जर अलग अलग डायरेक्शनने जर आरसे लावले तर आपण त्याची ऊर्जा एकवटू शकतो, त्यातले जे रिफ्लेक्शन आपण एकत्र आणू शकतो. अशा प्रकारचे विज्ञान ज्ञान हे त्यात दिलेलं आहे. प्रतिमा विज्ञान हे त्या काळामध्ये पण होतं. मग इथे बसलेला मनुष्य जर तुम्हाला तिकडे जर दिसत असेल, इथून 10 किलोमीटर अंतरावर जर दिसत असेल, हे फक्त त्या काळामध्ये प्रतिमा विज्ञानाच्या माध्यमातून करायचं आहे. आरशांची डायरेक्शन प्रॉपर लावायची. जर तिथं 10 किलोमीटर जर कोणी असला तर त्याला दिसू शकतो तो रिफ्लेक्शन होत होतं आरशांमध्ये. आर्ट अँड स्कल्पचर इज द मेजर टॉपिक ऑफ डिस्कशन इन आर्ट. अशा प्रकारची आर्ट आहे. शिल्पकला तुम्ही मंदिरामध्ये बघा, जुन्या काळी आपण म्हणतो जुन्या पुराण काळामध्ये अलग अलग प्रकारचे आर्ट्स आणि शिल्पकला डेव्हलप होत्या. त्या सगळ्यांची माहिती कशी तयार करतात, काय करतात, सगळं ह्या मत्स्य पुराणात दिलेलं आहे. क्लिअर? मत्स्य पुराण. नेक्स्ट कूर्म पुराण. कासव. भगवान विष्णूंनी कासवाच्या रूपात जन्म घेतला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देव आणि दानव, देव आणि राक्षस यांच्यामध्ये नेहमी युद्ध व्हायचे, विचार जुळत नव्हते. पण ज्या वेळेस समुद्र मंथन केलं, समुद्र मंथनाच्या वेळेस काय केलं, मेरू पर्वत होता. मेरू पर्वत हा एका कासवाच्या पाठीवरती ठेवला आणि वासुकी त्यांनी पकडला. एका साईडला देव, एका साईडला दानव, आणि मग त्यांनी तो मेरू पर्वत हा फिरवला. पण ते ज्याच्या पाठीवर होतं ते होते कासव. आणि ते कासव म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार होते. त्याची पाठ कळत होती, कडक पाठीवरती ते मेरू पर्वत त्यांनी उभा आणला होता. आणि त्याच्यानंतर मग हे नवरत्न निर्माण झाले. अलग अलग प्रकारचे रत्न हे त्या समुद्र मंथनातून तयार झाले. ही कथा सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. नंतर याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की लॉर्ड शिवा, भगवान शिव हे
सुप्रीम गॉड आहे, की त्यांच्या म्हणजे परमात्मा पण जे म्हणतो तर परमात्मा भगवान शिव आहे. आणि देअर इज नो डिफरन्स बिटवीन ब्रह्मा विष्णू महेश, हे सगळं एकाच अवतार, एकच रूप आहे. जसे आरशामध्ये आपण 3 आरसे ठेवलेले आहेत, आपण इथे उभे आहे, 3 आरशामध्ये आपल्याला 3 अलग अलग ठिकाणी आपण दिसतो, पण असतो एकच. तोच कॉन्सेप्ट इथं आहे की एकच परमात्मा आहे, तो लॉर्ड शिव आहे, लॉर्ड भगवान शंकर आहे. आणि त्याचं एक रूप आहे ब्रह्मदेव, एक रूप आहे विष्णुदेव आणि एक रूप आहे रुद्रदेव. ठीक आहे, याच्यात ते दिलेलं आहे. नंतर काशी आणि प्रयाग याचं महत्त्व दिलं आहे. काशी क्षेत्र आणि प्रयागराज, प्रयाग आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रयागराजला आता कुंभमेळा आहे. महाकुंभमेळा 140 वर्षानंतर हा कुंभमेळा जो भरतो आहे, फार महत्त्व आहे कुंभमेळ्याचा. त्याचं अलग अलग महत्त्व आहे. कुंभ म्हणजे अमृत, कुंभ म्हणजे तिथं कुंभ म्हणजे का याच्यामध्ये मडक्यामध्ये ते अमृत होतं आणि ते तिथं काही थेंब पडलेले आहेत त्या ठिकाणी, म्हणून त्याला त्या ठिकाणी कुंभमेळा. त्याची कथा अलग आहे, आपण नंतर विचार करू त्याचा. नेक्स्ट वराह पुराण, याच्यामध्ये 218 अध्याय, 218 अध्याय आहे आणि 24,000 श्लोक आहे. किती? 24,000 श्लोक. वराह पुराणाची कथा तुम्हाला माहिती थोडक्यात सांगतो. वराह पुराण, वराहाच्या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी अवतार घेतला आहे. त्याच्या मागची कथा अशी आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे 2 राक्षस होते. काय नाव? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे 2 राक्षस होते. त्या राक्षस अतिशय क्रूर होते. पृथ्वीवरती त्यांनी प्रचंड असा अन्याय, दुराचार हा आणि अतिशय नास्तिक रीतीने ते वावर करत होते. त्यापैकी हिरण्याक्षाने काय केलं, पृथ्वीला त्याच्या हातामध्ये बाहुबलाने पकडलं आणि तो पृथ्वीला घेऊन पळून जात होता. असं याच्या मागचा एक कथा आहे. पृथ्वीचा एक गोल आहे आणि एका गोलला घेऊन तो पडतोय आकाशामध्ये. पृथ्वी घाबरलेली आहे. पृथ्वी घाबरली याचा अर्थ काय? पृथ्वीवरती अनेक प्रकारचे संकट आलेले आहे, भूकंप येत आहे, वादळ होत आहे, नंतर सुनामी येते आहे, अशा प्रकारचे अलग अलग विघ्न येत होते. मग हे त्या पृथ्वीचे लोक म्हणजे पृथ्वी ही घाबरलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी भगवान विष्णूकडे जाऊन प्रार्थना केली आहे की माझं रक्षण करा. मग भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला आणि त्या हिरण्यकश्यपूशी युद्ध केलं आणि हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यप आणि भगवान विष्णूचं अतिशय दारुण असं युद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू मारला गेला. मारल्या गेल्यामध्ये पृथ्वीला त्यांनी काय केलं, एक सुरक्षित आपल्या जी दहाड असतात दहाडावरती घेतलं आणि एका सुरक्षित अशा ठिकाणी ठेवलं. अशा कथेचा उल्लेख याच्यामध्ये आहे. म्हणजे भगवान विष्णूने आपल्या सर्वांचं रक्षण त्यावेळेस केलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे, कर्म आणि धर्म. मी वाचून सांगितलं, कर्म आणि धर्म एकच आहे. तुम्ही चांगले कर्म करा, चांगले फळ, वाईट कर्म, वाईट फळ. सत्व, रज, तम, सात्विक, राजसिक, तामसिक तुमच्या कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. सत्वकर्म म्हणजे काय? चांगले कर्म केला तुम्हाला चांगलं फळ मिळेल. मध्यम म्हणजे रजकर्म, राजसिक कर्म करणार तुम्हाला राजसिक म्हणजे मध्यम फळ मिळेल. तामसिक कर्म जर करणार तर तुम्हाला निश्चितच वाईट फळ मिळेल. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं, प्रत्येक कर्म, प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं फळ आहे. चांगलं वाईट हे नंतरचा विषय आहे, ते डिपेंडेड आहे. पण तुम्ही जे करतात, मी आता बोलतोय, मी कर्म करतोय, या कर्माचं फळ मला मिळेल. तुम्ही ग्रहण करताय, मी जे ज्ञान देतोय, मी जे ज्ञान तुम्हाला सांगतोय,
त्याचं तुम्ही ग्रहण करताय, याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रत्येक गोष्टीचं कर्माचं फळ त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट निश्चित दिलेला आहे की नचिकेतचं आख्यान आहे. आता नचिकेत कोण होता? तुम्हाला याची गोष्ट आहे नचिकेताची. नचिकेत नावाचा एक ऋषिकुमार होता. ते जंगलात राहायचे. ऋषी नेहमी जंगलातच राहायचे तपश्चर्या करण्याकरता. आणि एक दिवशी सकाळचा वेळ होता. ऋषी आपल्या साधनेमध्ये मग्न होते. हा बाल नचिकेत आला आणि ऋषीला म्हणू लागला की मला काहीतरी नवीन शिकवा, मला काहीतरी नवीन ज्ञान द्या. ऋषीने सांगितलं, तू बाहेर गेला बाळा, तू अजून लहान आहे, तू बाळा लहान आहे. मग शेवटी तो ऐकायला तयार होता. मग त्यांनी सांगितलं, हे बघ तू जातो का? तुला ना तर यमाला देऊन देतो मी. जा ऐकून ना तर यमाला देऊन देतो. योग कोण आहे? त्या लहान बालकाला कुठलाही यमाबद्दलचा अंदाज नव्हता. मग त्याने काय केलं, त्या मुलाने ऐकलं यमाला देतो, यमाकडे जा आणि ध्यान घे, यमाकडे जा आणि ध्यान घे. आता यम म्हटल्यानंतर त्याला तो लहान बाळक होता. मग त्याने बाहेर काही शिष्य होते, थोडे वयस्क होते, त्यांना विचारलं यम कोण आहे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं यम हा मृत्यूचा देवता आहे. मृत्यू झाल्यानंतर यमाकडे आपण जातो. त्या बालकाला परत प्रश्न आला, मृत्यू म्हणजे काय, मृत्यू होतो कसा? मग नारद ऋषी त्यावेळेस आलेले आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी सगळी माहिती सांगितली. मग तेव्हा त्याला अतिशय आश्चर्य वाटलं आणि उत्सुकता वाटली की नाही. मग तो त्यांनी काय केलं, त्याच्या स्वतःच्या तपबलावरती तो सदेह कुठे गेला? यमाजवळ गेला. जिवंतपणे गेला, जाता का कोणी? जिवंतपणे जाऊ शकतं कोणी यमाजवळ? स्वर्ग नरक जे असेल जाऊ शकत नाही जिवंतपणे. पण तो बालक तपश्चर्येच्या जोरावरती तो यमधर्माच्या जवळ गेला. यमाने बघितलं, अरे हा कोण आहे म्हणे, जीवित स्वरूपात कसा आला म्हणे वरती, जा म्हणे तू. पण तो जायला तयार नव्हता. दोघांचं युद्ध झालं तिथं, त्या बालकाचं आणि त्या यमधर्माचं. आता बालक युद्ध कसं करू शकतो? पण पूर्वीच्या काळी गुरुकुल सिस्टीममध्ये काही ज्या कला राहायच्या त्या कला सुरुवातीला शिकवायच्या. जीवन जगण्याची कला, स्वतःच्या सुरक्षा म्हणजे युद्ध कला, अशा काही ज्या शिक्षण जे होतं ते सुरुवातीला शिकवायचे. तर मग त्या दोघांचं तिथं संवाद युद्धापर्यंत गेला. आणि मग त्यावेळेस जो संवाद जो आहे नचिकेत आणि यम धर्म संवाद, हा संवाद तिच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. मग त्याने विचारलं की जीवन म्हणजे काय, जन्म होतो कसा, मृत्यू कसा होतो, मृत्यूनंतरचं जीवन काय आहे, मग कर्माचा आणि मृत्यूचा काय संबंध आहे, कर्माचा आणि मग मृत्यूनंतरच्या जीवनाचा काय संबंध आहे. या सगळ्याचं जे आख्यान आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. नचिकेत आख्यान. आता आपण किती पुराणाचा अभ्यास केला आहे? 3 पुराणाचा अभ्यास झालेला आहे. राहिलेले पुराण आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. आता कुठले पुराण झाले? पुराण सांगा ना, कुठले पुराण झाले? मत्स्य, कूर्म, वराह, 3 पुराण झाले. त्याच्यानंतर आता पुढच्या सेशनला आपण नंतरचे 3 पुराण घेऊ. त्याच्यानंतरच्या सेशनला 3 आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करू. धन्यवाद.